पुणे जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे खरं तर नीरा नदीचं वीर धरणातनं पाणी आणि भीमा नदीचं उजनी धरणातनं पाणी सोडण्यात आलेलं आपण पाहू शकतो। पंढरपुराच्या आता आपण चंद्रभागा पात्रामध्ये आहोत। साधारण 5,000 क्युसेस वीर धरणातनं पाणी सोडण्यात आलं आणि 60,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। साधारण 65,000 क्युसेस पाणी पंढरपुरात आता पोहोचलेला आहे। आपण पाहू शकतो की ही ती चंद्रभागा दुतर्फी वाहताना आपल्याला दिसत आहे। इकडचा प्रभुपाद घाट असेल, इस्कॉनकडचा किंवा पुंडलिकाचं मंदिर असेल, पूर्ण पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसत आहे। साधारण पाहू शकतो की 2 दिवसापूर्वी आषाढी वारी संपन्न झाली असताना पौर्णिमेसाठी लाखो भाविक अजूनही पंढरपुरामध्ये राहिलेले आहे। आषाढी एकादशी ते पौर्णिमेपर्यंत, गुरुपौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये लाखो भाविक पंढरपुरात अजून दाखल येऊन चंद्रभागेचं स्नान घेत असतात। त्या पद्धतीनं आपण चंद्रभागे तीरावरती गर्दी पाहू शकतो, पण पुंडलिकाचं मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्यात गेलं। त्याबरोबर लहान मोठे मंदिर समाधी असलेले पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो की आपल्याला तिथे खाली ब्रिटिशकालीन जो दगडी पूल आहे तोही काही वेळात पाण्याखाली जाण्याची शक्यता असण्याची जिल्हा अधिकारी एस कार्तिक यांनी सांगण्यात आलेलं आहे। चंद्रभागेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना, भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणीही पाणी पात्रामध्ये खोलवर येऊ नये, काठावर जांघव करावी, हे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे असं प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की साधारण लाखो भाविक आजही पंढरपुरामध्ये आहेत आणि चंद्रभागेचा विसर्ग वाढत असल्या कारणाने साधारण प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं दिसत आहे। चंद्रभागेच्या तीरावरनं जगदीश डांगे, LS मराठी।